नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे देसी फॅशन स्टुडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीला पिको कशा पद्धतीने केले जाते, फिनिशिंग कशी केली जाते हे बघणार आहोत। तुम्ही अगदी बिगिनर आहात, नवीनच पिको शिकत असाल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी यूजफुल आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। साडीला पिको करण्याच्या आधी तिच्या दोन्ही साईड आपल्याला एकदम व्यवस्थित स्ट्रेट कट कराव्या लागतात। त्या कट करण्याच्या आधी जर साडीमध्ये ब्लाऊज पीस असेल तर तो आपल्याला बाजूला करायचा असतो। तर या साडीमध्ये आपण बघू शकता 1 मीटरचा ब्लाऊज पीस आहे, तर आधी आपण तो कट करूया। तुम्ही बघू शकता आपण ब्लाऊज पीस बाजूला केलेला आहे आणि साडीचा जर आपण पदर बघितला तर पदराला टचल्स असल्यामुळे या साईडला आपल्याला पिको करण्याची गरज नाही आहे। पण जर तुम्हाला असं वाटत असेल की हे जे टचल्स आहेत हे लूज लावलेले आहेत, म्हणजे लाईटली लावलेले आहेत, हे निघू शकतात, तर तुम्ही यावरती एक एक्स्ट्रा स्टिच टाकू शकता जेणेकरून ते फिक्स होतील चांगल्या पद्धतीने आणि परत निघण्याचे चान्सेस राहणार। साडी पिको करण्यासाठी पॉलिस्टरचा किंवा कॉटनचा धागा यूज करा। साडीला पिको करताना नेहमी एक कॉर्नर तुम्हाला या पद्धतीने कट करायचा आहे। हा कट केल्यामुळे पिकोला फिनिशिंग अगदी छान येते। त्यानंतर मशीनच्या जशा तुमच्या सेटिंग्स असतील त्या सेटिंग्स करून साडी तुम्हाला मशीनच्या फूटमध्ये या पद्धतीने अडकवायची आहे आणि त्यानंतर पिको करायला सुरुवात करायची आहे। पिको करताना नायलॉन दोरा आपल्याला यूज करायचा नाही आहे, कारण ज्या वेळेला तुम्ही साडीला प्रेस करतात त्यावेळेला हा नायलॉन दोरा मेल्ट होतो आणि पिको उसवते, म्हणून नायलॉन दोरा यूज करायचा नाही। जी स्टेप आपण सुरुवातीला केली ती स्टेप आता आपल्याला परत करायची आहे। कॉर्नर, शेवटचा कॉर्नर आपल्याला कट करायचा आहे, म्हणजे पिकोची फिनिशिंग छान येईल। तुम्ही इथे बघू शकता किती फिनिशिंगने किती छान साडीचे पिको झालेले आहे। प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।